ती 8-16 झालेत. हो 6-16 झाल्या ना सर. करते सरांना कॉल. 6-16. हा.
नमस्कार. नमस्कार. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद तर्फे सुरू करण्यात आलेल्या देवगिरी बँक फिटनेस क्लब मध्ये मी सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करते. आजच्या आपल्या प्रशिक्षणाचे प्रशिक्षक माननीय श्री बाळकृष्ण खानवेलकर, बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे, तसेच सर्व कर्मचारी वृंद व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करून चला तर मग सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमात. सर्वांचे आरोग्य उत्तम असावे या सद्हेतूने बँकेचे माननीय अध्यक्ष किशोरजी शितोळे यांनी आपल्या संकल्पनेतून सदर क्लबची सुरुवात केलेली आहे. तर परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे सर आज आपल्या सदरील सत्राला जॉईन होऊ शकत नाहीये. तर सर्वप्रथम मी बाळकृष्णजी खानवेलकर यांचा परिचय देऊ इच्छिते. बाळकृष्ण खानवेलकर निवृत्त इंजिनियर तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती सहकार्यवाह देवगिरी सभाग 7 वर्षांपासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रात योग शिक्षक म्हणून सेवा देत आहे. आतापर्यंत संभाजीनगरात 450 पेक्षा अधिक साधकांनी यामध्ये सहभाग घेतलाय व त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेले आहे. तर श्री खानवेलकर सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या प्रशिक्षक वर्गास सुरुवात करावी. हरिओम. आवाज येतोय माझा? आवाज कमी येतोय. आवाज येतोय? कमी येतोय सर. Vishwajit, check somewhere else. There is problem. सर तुमचा व्यवस्थित येतोय 100%. हॅलो. सरांचा कमी येतोय. सर आवाज थोडा कमी येतोय खानवेलकर सर. हा, तुमचा पण आवाज कमी येतोय. मग पूर्वा मॅडम म्हणले तोही Vishwajit, check at your end. ठीक आहे. कार्यक्रमात आरोग्य जनसंपदा मध्ये जे सर्वजण जॉईन झाले आहेत त्यांना मी धन्यवाद देतो. आणि देवगिरी नागरी सहकारी बँकेने मला ह्या उपक्रमामध्ये संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आपल्याला सर्वांना कल्पना आहेच की आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग साधना याची खूप आवश्यकता आहे. त्यातच आपल्या शरीराला जोडून ठेवणारा जो मणका आहे, मेरुदंड म्हणतात, त्या मेरुदंडाचं आरोग्य अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपल्या मेंदूपासून सर्व शरीरापर्यंत जाणाऱ्या सर्व ज्या व्यवस्था आहेत त्याची सगळी रचना त्या मेरुदंडामधून झालेली आहे. आणि त्याच्यामुळे मेरुदंडाचं आरोग्य असणं आवश्यक आहे. या मेरुदंडाच्या दृष्टीने काही पूरक हालचाली, काही मेरू वक्रासन श्रेणीतल्या हालचाली आणि काही आसन असा एक सेट आज आपण बघणार आहोत. सुरुवातीला मी काही पूरक हालचाली, कारण कुठलाही व्यायाम योग करायचे असतील तर त्या अगोदर हालचाली करणं आवश्यक आहे. अनेक प्रकारच्या हालचाली आहेत पण त्यातल्या एक मोजक्या 4-5 हालचाली मी आज आपल्याला करून दाखवतो. ज्यांना कोणाला
एवढ्यात ऑपरेशन झालेलं असेल वर्षभरामध्ये, तर तुम्ही कृपया या गोष्टी लगेच सुरू करू नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरू कराव्या. आणि मेरुदंडाचा ज्यांना काही विकार असेल त्यांनी सुद्धा जर टाचणी टोचल्यासारख्या पीठ टोचल्यासारख्या वेदना जर आपल्याला होत असतील तर हे व्यायाम प्रकार टाळावेत, अन्यथा योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच करावे. खरं तर योग हा समोरासमोर शिकवण्याचा भाग आहे, परंतु सत्य परिस्थितीत आपल्याला या माध्यमाचा वापर करायचा आहे आणि काही अडचणी आहेत त्या अडचणी लक्षात घेऊन आपण पुढे जाऊया. सुरुवातीला काही हालचाली मी सांगतो, त्या हालचाली आपण बघूया. उभं राहून करायच्या हालचाली आहेत. सुरुवातीला पायाची हालचाल आहे. पाय पुढे न्यायचा, खाली घ्यायचा, पाठीमागे न्यायचा, खाली घ्यायचा, पुढे दुसरा पाय खाली, पाठीमागे खाली. या प्रकारची 21 वेळा करायची. त्याच्यानंतर दुसरा भाग जो आहे तो बाजूला खाली, दुसरा पाय बाजूला खाली, या प्रकारच्या हालचाली. या मेरुदंडाशी संबंधित हालचालीच आपण आज बघतो आहोत. त्याच्यानंतर पायामध्ये 3 ते 3.5 फुटाचं अंतर घ्यायचं आहे. हात बाजूला. या प्रकारामध्ये श्वासाची जोड. बाळासाहेब थोडं मागे सरका ना प्लीज. डाव्या पायाला उजव्या हाताने स्पर्श करायचा आहे. सरळ व्हायचं. त्याच्यानंतर उजव्या पायाला डाव्या हाताने सरळ. खानविलकर सर, थोडंसं मागे सरकावं लागेल तुम्हाला. ओके. ओके सर. ओके ओके सर. त्याच्यानंतर डावीकडे आणि उजवीकडे जसं पायातलं अंतर ठेवायचं, बाजूला करायचं आणि कमरेतनं डावीकडे उजवीकडे वळायचं. या प्रकारे. या प्रकारच्या हालचाली आपल्याला, या सुद्धा हालचाली आपल्याला सर्वसाधारणपणे 15 ते 16 वेळेला करायच्या. त्यानंतर मानेची हालचाल बघू. मानेची हालचाल करताना खाली आणि वर अशा प्रकारची हालचाल आपल्याला करायची आहे. याला श्वासाची जोड देण्याची गरज आहे. त्याच्यामुळे श्वास सोडत मान खाली. जेव्हा आपण मान खाली घेऊ, श्वास सोडायचा, पाठीमागे. श्वास सोडत खाली, श्वास सोडत पाठीमागे. दुसरा जो प्रकार आहे, डावीकडे कान, त्याला सरळ करा. कानाची पाळी खांद्यावर लावायची प्रयास करा. हा दुसरा प्रकार आहे. तिसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला मान फक्त डावीकडे वळवायची आहे. या प्रकारे त्यानंतर मानेची चक्राकार हालचाल करण्यापेक्षा
दुसऱ्या बाजूने अँटी क्लॉक पाच घे पाच आणि पाच घे पाच सरळ या प्रकारे मानेची हालचाल अशा एक 4-5 हालचाली करायच्या. त्याच्यानंतर आता आपण मेरू वक्रासन श्रेणी ही बघणार आहोत. या श्रेणीच्या नावातच आपल्या लक्षात येईल की मेरू वक्रासन आपल्याला मेरुदंड जो आहे त्याला पीळ द्यायचा आहे. आपण एखादा टॉवेल जसा पिळतो तर तसा मेरुदंडाला पीळ आला पाहिजे. अशा प्रकारच्या एक 5 हालचाली आहेत त्या आज आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी हात बाजूला पूर्ण झोपायचा आहे. पाय तुम्हाला दिसतील अशा प्रकारे मी करतो म्हणजे तुम्हाला त्याची रचना लक्षात येईल. हात बाजूला. आता आपले जे दोन्ही पाय आहे त्या पायामध्ये तळव्याचं जेवढं अंतर आहे तेवढं अंतर आणि पाय उजवीकडे न्यायचे. त्यावेळेला पायाचा अंतर आणि मान मात्र त्याच्या विरुद्ध दिशेला. ते 3 श्वास थांबायचं. पाय सरळ करायचे. पाय डावीकडे न्यायचे. मान उजवीकडे. या प्रत्येक हालचालीमध्ये 2 ते 3 श्वास थांबण्याची गरज आहे. दुसरी जी हालचाल आहे त्यामध्ये डाव्या पायाच्या अंगठ्याच्या आणि मधल्या बोटाच्या जवळ व्हायचे आणि उजवीकडे पाय न्यायचे. डावीकडे मान सरळ व्हायचं. डावीकडे पाय मान. हा प्रकार जो आहे तो दुसऱ्या बाजूने करायचा आहे. म्हणजे आता पाय वर आहे तो खाली घ्यायचा. दुसरा पाय वरती ठेवायचा. तीच हालचाल करायची. पाय एकीकडे घ्यायचे. डोकं दुसऱ्या दिशेने. पाय एका बाजूला डोकं त्याच्या विरुद्ध बाजूला. मेरू वक्रासन श्रेणी आपण कमरेच्या मणक्यापासून वरवर पीळ देत चाललेलो आहे. आता आपण झोपलेल्या स्थितीत ज्या ठिकाणी गुडघे आहेत त्या ठिकाणी आपले तळवे आणायचे आहे. अशा प्रकारे आणि अंतर ठेवायचं आहे जेणेकरून आपण ज्या वेळेला पाय एकीकडे घेऊ त्यावेळेला टाचेला दुसऱ्या पायाचा धक्का लागेल. टाचेला पायाचा गळवा. मान त्याच्या विरुद्ध दुसऱ्या बाजूला. पुन्हा एकदा बघा. पाय डावीकडे नेताना टाचेला दुसऱ्या पायाचा गुडघा लावायचा प्रयास करायचा आणि मान विरुद्ध बाजूला डाव्या बाजूला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिशेला. यातला जो चौथा प्रकार आहे तो चौथा प्रकार आपले पायाचे तळवे आहे ते जवळ शरीराच्या अगदी जवळ न्यायचे. आणि ही स्थिती करायची आहे. पाय एका दिशेला मान त्याच्या विरुद्ध दिशेला. त्यावेळी पायाचे तळवे गुडघे हे एकमेकाला टेकलेले राहतात. हे दूर जाऊ द्यायचे नाहीये. आणि आता 5वी आणि शेवटची हालचाल आहे ती अशी आहे की
पाय आपले पोटावरती घ्यायचे आणि पूर्ण एका बाजूला पाय न्यायचे, त्याच्या दुसऱ्या बाजूला डोकं. आता जे आपण 5 प्रकार केले आहेत त्याचं नाव आहे मेरू वक्रासन. आपला मेरुदंड जो आहे त्याच्यात आपल्याला रचना माहिती आहे, एक मणक्यांची रचना आहे आणि त्या मणक्यांचं आवाज कमी येतोय बाळासाहेब. हातापायाला मोठे येणे, मान आवटळणे अशा प्रकारचे विकार होतात. आपण विशेष करून टू व्हीलर वर जाणारे किंवा रस्त्याच्या खड्ड्यामुळे हे प्रकार जास्त होऊ शकतात, म्हणून या सर्व व्यायाम प्रकाराचा अत्यंत उपयोग आहे. त्याच्यामध्ये एक ज्येष्ठिकासन नावाचं आसन आहे, ते मी तुम्हाला करून दाखवतो. सर्वसाधारणपणे या क्रिया आपण 2-2, 3-3दा केल्या, दिसायला जरी या साध्या वाटत असल्या तरी याच्यामध्ये शरीरावरती ताण येतो, थोडासा श्वासगती वाढते आणि ती नियंत्रणात आपल्याला आणण्यासाठी आपल्याला ज्येष्ठिकासन हे करण्याची गरज असते. मी तुम्हाला दाखवतो, झोपून करायचं आसन आहे, थोडंसं तिरपण करून दाखवतो. आपलं जे डोकं आहे कपाळ हे आपल्याला जमिनीला ठेवायचंय. दोन्ही हाताच्या बोटांची पकड करून मानेवरती ठेवायची. पाय एकदम सरी सोडायचे, पायाचे अंगठे एकमेकाला टेकलेले, टाचा बाहेर ठेवायचे. हे विश्रांतीचं आसन आहे, शीलीकरणाचं आसन आहे. असं झाल्यानंतर डाव्या बाजूला आपण घुटणे बसतो. त्यानंतर आपण काही आसन बघूया. आता जे आपण बघितलं ते सुरुवातीला काही पूरक हालचाली बघितल्या. 32 प्रकारच्या या हालचाली आहेत, पण आज आपण मेरुदंडावरती लक्ष केंद्रित करतोय म्हणून त्याच्या संबंधित एक 5 हालचाली आपण केल्या. त्यानंतर आता तुम्हाला मेरू वक्रासन श्रेणी हा प्रकार सांगितला, त्या मेरू वक्रासन श्रेणीतल्या हालचाली केल्या. आता आपण उभ्या स्थितीतली आसनं जी याच्यासाठी गरजेची आहे. सुरुवातीला ताडासन करायचं आहे. ही पाय एकमेकांना हात शरीराच्या लगत दंड स्थिती आहे, त्यातून ताडासन करायचं आहे. दोन्ही हात बाजूला घ्यायचे, हाताचे तळवे वरती त्याच्या वरती आहे ती आणि ती दिशेला ताणायची. एक मणका वरती खेचायचा आणि सर्वात शेवटी हातचा उचलून जास्तीत जास्त टाकायचा. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, ताडासनामध्ये आपण एकदम टाचावर उचलण्याऐवजी एक मणका वरच्या दिशेला खेचत न्यायचा, शेवटी टाचा उचलायचा. परत एकदा सुद्धा आपण टाचा टेकवायच्या आणि एक मणका शिथिल करीत स्थिती सोडायची.
अशा प्रकारे कृती आहे. या आसनामध्ये आपले पायाचे तळवे आहेत खालून द्यायचे, त्या जागेवर फक्त कमरेत आपल्याला जायचं आहे. आता ही क्रिया आपण दुसऱ्या बाजूला श्वास सोडून हात बाजूला, खाली पाय जवळ, एक हस्त या आसनामध्ये कमरेच्या ठिकाणची जी मणके आहेत त्या मणक्यांना चांगल्या प्रकारे व्यायाम याचा आरोग्य मिळाल्यासाठी मदत होते. याच्यानंतर हे आसन आहे आणखी पुढचं आसन, त्याचं नाव आहे अर्ध चक्रासन. आपल्याला आपण आता थोडं twist केलं. आता आपण एक डाव्या बाजूला उजवा हात बाजूला न्यायचा, डावा वरच्या दिशेला न्यायचा, हात डोक्याच्या वर कानाला चिकटले. त्याच्यामध्ये मेरुदंडाची पद्म आहे तिचा त्या शरीराचे डाव्या बाजूला या प्रत्येक आसन स्थितीमध्ये आसन हळूवार करणे जास्त वेळ एक तर थांबणे कानाला चिकट आता शिथिल होते आहे, डावी बाजू चांगली. अशा प्रकारे हे जे आहे हे आहे अर्ध चक्रासन. त्याच्यानंतरचं जे आसन आहे ते आहे वीरासन. वीरासनामध्ये सुरुवातीला डावा पाय असा झेपावर पुढे टाकायचा, त्याच्यानंतर पुढं जो आहे जमिनीला लंब करायचा, जमिनीला लंब, त्याच्यावरती हाताची नमस्काराची स्थिती आणि श्वास दंड कानापुढे मेरुदंड पाठीमागे दिशेने हात खाली आणायचे, त्याच्यानंतर नमस्काराची स्थिती सोडून हात बाजूला सरळ करायचं आणि पाय जागेवर. हीच क्रिया आपल्याला दुसऱ्या बाजूला, उजवा पाय झेपावर जास्तीत जास्त, डावा पायाचा थोडस तिरपा पायाचा गुडघा जमिनीशी हाताची नमस्कार आज
सोडताना नमस्काराची स्थिती कशी हात असता घ्यायचे कडे करायचा पाय जागे आता जे आपण आसनं बघितली आहे त्याच्यामध्ये अगदी श्वासाची झोप ज्यावेळेस आपण वरती जातो वरती शरीर त्यावेळेला श्वास घ्यायचा त्यावेळेला आपण खाली येतो त्यावेळेला श्वास सोडायचा हे गरजेचं आहे याच्यामध्ये आपण बाजूला पाठीमागे वळवलं याच्यानंतर जे आहे ते आसन आहे हे हस्तपादासन हस्तपादासन याच्यामध्ये आपल्याला ज्यांना जेवढं शक्य आहे तेवढंच करायचं हात दोन्ही बाजूनी वरती न्यायचे आपल्याला पायाला हात लावायचे स्पर्श करायचा किंवा पाठीचा कळा ताट ठेवायचं खाली जाता जाईल असं जर केलं आपल्याला बरंच आणि नंतर मग मेरुदंडातनं खाली जाऊ जे आहे लावायचा श्वास हात वरती घ्यायचे बाजूनी हात खाली घ्यायचे यामध्ये आपण समोरच्या दिशेला हे केलं आहे आता सर्वांसाठी 1 मिनिटाचा ब्रेक घेऊया 1 मिनिटाचा ब्रेक देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे. एक थोडीशी उजळणी म्हणून सांगतो आपण सुरुवातीला पूरक हालचाली केल्या या पूरक हालचालीमध्ये आपण पायांच्या हालचाली केल्या जेणेकरून कमरेचा जो भाग आहे त्या भागाला आपल्याला एक्सरसाइज मिळावा. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आपण एका पायामध्ये अंतर घेतलं आणि डाव्या पायाला उजव्या हाताने स्पर्श करणे उजव्या पायाला डाव्या हाताने स्पर्श करणे अशा प्रकारची हालचाल केली. त्यानंतर कमरेतून आपण डावीकडे आणि उजवीकडे असं वळायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मानेच्या हालचाली केल्या. आपल्या लक्षात आलं असेल की आपण पासून तर मानेपर्यंत मणक्याला या प्रकारे पूरक हालचालींनी थोडस ताजतवानं केलं जेणेकरून आपण पुढच्या ज्या हालचाली करणार आहोत त्याच्यासाठी ते रेडी राहावे रेडीनेस यावं. त्याच्यानंतर मग मेरू वक्रासन श्रेणी आता जे आपण पूरक हालचाली बोललो त्याला पवन मुक्तासन श्रेणी असंही म्हणतात. हे करून आपल्या जेवढे काही सांधे आहेत त्यातला वात बाहेर काढून पवन बाहेर काढून आपले ते मुक्त करणे आणि पुढच्या योगासनांसाठी तयार करणे असा तो प्रकार आहे. त्याच्यानंतर स्पेशली मेरुदंडासाठी आपण मेरू वक्रासन श्रेणी बघितली. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण पायाचे तळवे जे आहेत
त्याच्यामध्ये अंतर ठेवलं एका तळव्याचं आणि दोन्ही तळवे एकीकडे, त्यावेळेला मान दुसरीकडे. त्याच्यानंतर सरळ केले, दुसरीकडे तळवे, मान त्याच्या विरुद्ध दिशेने. असं करून आपण फक्त काही खालच्या मणक्यांना, कमरेच्या खालच्या मणक्यांना थोडासा व्यायाम देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थितीमध्ये आपण एका पायाचा तळवा जो आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या पायाची टाच रोवू आणि पुन्हा तशीच हालचाल केली. त्यावेळेला आपण ही पायाची हालचाल करत होतो, त्यावेळेला ज्या बाजूला आपण पाय नेत होतो त्याच्या विरुद्ध बाजूला आपण डोकं नेण्याचा प्रयास केला. एक प्रकारे कपडा जसा आपण ट्विस्ट करतो, पिळतो, तसं मेरुदंड पिळण्याचा आपण प्रयास केला. हालचालीमध्ये आपण स्थितीत जिथे गुडघे असतात तिथे तळपाय आणले आणि दोन्ही पाय एकीकडे, त्यावेळेला एका पायाच्या टाचेला दुसऱ्या पायाचा गुडघा लागेल असं आपण केला आणि त्या प्रकाराने आपण एक कृती केली. पुन्हा सरळ झालो, दुसऱ्या दिशेला गेलो. चौथ्या कृतीमध्ये पायाचे तळवे शरीराच्या अगदी जवळ, कमरांच्या जवळ घेतले, दोन्ही गुडघे पाय एकमेकाला पूर्ण टिकलेले ठेवले आणि पुन्हा तीच क्रिया, डावीकडे पाय, उजवीकडे डोकं, उजवीकडे पाय, डावीकडे डोकं, अशा प्रकारे आपण केलं. आणि शेवटच्या प्रकारात आपण पाय पोटावरती घेतले. आपण पवनासन करताना जसे पाय पोटावर घेतो तसे पाय, हात मात्र बाजूलाच ठेवले आणि पुन्हा तीच क्रिया केली. याने आपण साधलं काय, तर खालच्या मणक्यापासून वरच्या मणक्यापर्यंत हळूहळू, एकदम त्याला जर्क न देता हळूहळू त्याला व्यायाम दिला, ठेवण्यासाठीचा प्रयास केला. हे सर्व करत असताना मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक 2 ते 3 श्वास थांबण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही पाय डावीकडे डोकं उजवीकडे करता तेव्हा 2 ते 3 श्वास थांबणं आणि मगच सरळ होणं, ह्या प्रकारे जर केलं तर या हालचालीचा जास्त चांगला आपल्याला परिणाम होतो. या हालचाली करताना शरीरावर जो ताण येतो त्याच्यासाठी आपण जेष्टिकासन बघितले. अशी पकड केली, इथे ठेवली, डोकं जमिनीला टेकवलं, कपाळ, आणि निवांतपणे आपण शरीरावर आलेला ताण आणि श्वास गती मंद करण्याचा प्रयास केला. हे सर्व झाल्यानंतर काही आसनं आपण बघितली. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण ताडासन बघितलं. त्या ताडासनामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे एक एक मणका आपल्याला वरच्या दिशेला खेचायचा आहे. मणक्यातला गॅप कमी जास्त होतो असं म्हणतात, तर तो अवॉइड करण्यासाठी, टाळण्यासाठी आपण ताडासन केलं. त्याच्यानंतर दुसरं जे केलं ते एक हस्तकटी चक्रासन. त्याच्यामध्ये फक्त कमरेतनं आणि अशा प्रकारे काळजी ही घ्यायची की आपल्याला तळवे उचलायचे नाही, तळवे जागेवर ठेवायचे आणि हालचाल करायची. फक्त कमरेच्या ठिकाणच्या मणक्यांसाठीची हालचाल करायची. त्याच्यानंतर आपण अर्धकटी चक्रासन, एक दुसऱ्या बाजूला वळालो मग त्या बाजूला. तर हे याच्यामध्ये सुद्धा मणक्याला आपण डावीकडे आणि उजवीकडे व्यायाम. त्याच्यानंतर आपण वीर योद्ध्यासारखी स्थिती, एखादा वीर योद्धा गदेने समोरच्यावरती प्रहार करतो अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते, म्हणून त्याला वीरासन म्हणतात. त्याच्यानंतर आपण हस्तपादासन बघितलं, जिथे आपण हात नेले, श्वास घेत आणि श्वास सोडत हात खाली नेऊन आपल्या पायांच्या तळव्यांना स्पर्श करायचा हाताने प्रयत्न केला आणि डोकं गुडघ्याला लावण्याचा प्रयास केला. याच्यामध्ये आपण मेरुदंडाला पुढच्या दिशेला वळवलं. आता पुढचा जो व्यायाम प्रकार आहे तो आहे अर्धचक्रासन. मी तुम्हाला करून दाखवतो. जसं आपण आता पुढच्या दिशेला नेला तसं आपण आता पाठीमागच्या दिशेला. अर्धचक्रासन याच्यामध्ये आपल्या हाताचे जे अंगठे आहेत त्या अंगठ्याचा मेरुदंडाला आधार द्यायचा. मेरुदंडाला अंगठ्याने आधार द्यायचा, कमरेवरती हात ठेवायचे आणि श्वास घेत जास्तीत जास्त पाठीमागे जायचं. डोळे उघडे ठेवायचे, जात नाही आणि जितकं आपल्याला शक्य आहे पाठीमागे.
आता आपण शयन स्थितीतली आसनं बघूया. शयन स्थिती म्हणजे झोपण्याची स्थिती. या स्थितीला शयन स्थिती असं म्हणतात. यातलं सर्वात उपयुक्त जे आसन आहे त्या आसनाचं नाव आहे भुजंगासन. भुजंगासनामध्ये आपल्या शरीराची जी स्थिती आहे ती फणा काढलेल्या भुजंगा होते, म्हणून त्याला भुजंगासन असं म्हणतात. याच्यात एक फक्त तुम्हाला कल्पना सांगतो की रिलेटेड आपण करतो आहोत, त्याच्यामुळे आपण हाताचा आधार न घेता शरीर वर उचलायचं आहे. मेरुदंडाच्या सहाय्याने शरीर उचलायचे. दाखवतो मी. दोन्ही हात जे आहेत ते छातीच्या बाजूला ठेवायचे. आता हातावरती अजिबात भार द्यायचा नाही आणि मेरुदंड वर उचलायचा. तुम्ही जर बघितलं तर आपल्या हाताचे कोपरे दुमडलेले राहतात. याच्यामध्ये अशा प्रकारचं पण आसन करू शकतो आपण, परंतु स्पॉन्डिलायटिसच्या विकारासाठी मी आता सांगितलेलं खूप गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या हातावरती अजिबात भार नाही. आपण श्वास उच्छ्वास तेव्हा किंचित भार हातावरती येतो. अनुभव आहे की या स्पॉन्डिलायटिसचे ज्यांना विकार आहेत मदत होते. भुजंगासन. आपला श्वास रोखला जातो, त्याच्यामुळे ही आसन मुळात जास्त वेळ करायला सांगितलेली नाहीये. म्हणजे जसं आपण दंडस्थितीमधल्या आसनामध्ये 2 मिनिटं उभं राहू शकतो ताडासनात वगैरे, तसं इथे मात्र आपल्याला कमीत कमी वेळात म्हणजे 30 सेकंद 40 सेकंद एवढंच हे आसन. दुसरा जो आसन प्रकार आहे त्याचं नाव आहे नौकासन. मी सांगतो त्या कृतीकडे पण लक्ष द्या. डावा हात जो आहे तो आपल्याला बाजूला घ्यायचा, साधारण 1 ते 1.25 फूट बाजूला घ्यायचा. त्याच्यानंतर उजवा हात तेवढाच बाजूला घ्यायचा. डावा पाय बाजूला घ्यायचा, उजवा पाय बाजूला घ्यायचा. दोन्ही पायांमध्ये आणि हातामध्ये समान अंतर राहील याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि श्वास घेत हातापायातलं अंतर देता नौकासन. अशा प्रकारे हातातलं अंतर होतं, पायातलं वाढतं, पण आपण तसं होऊ द्यायचं नाही. संथ श्वसन. आसन सोडताना हात आणि पाय जागेवरती ठेवायचे, नंतर पाय जवळ करायचे, नंतर हात जवळ करायचे. अशा प्रकारे हे नौकासन आहे. हे सुद्धा मणक्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे. अजून जो एक आसन प्रकार आहे त्याचं नाव आहे धनुरासन. हात जे आहेत दोन्ही ते गुडघ्यातनं फोल्ड पाठीमागे घ्यायचे आणि हाताने पायाचे घोटे पकडायचे. जर आपण सुरुवातीला सरळ धनुरासन करायचं, ज्यांनी कोणी सुरुवातीला प्रॅक्टिस जास्त नसेल त्यांनी फक्त पाठ उचलायची आहे, याला सरळ धनुरासन म्हणतात. या आसनामध्ये मांड्या टेकलेल्याच राहतात आणि जेव्हा आपण पूर्ण मांड्या पण उचलतो तेव्हा त्याला पूर्ण धनुरासन म्हणतात. कोणी नवीन सुरुवात करणार असेल तर त्यांनी सरळ धनुरासनाचा 7-8 दिवस सराव करावा आणि त्याच्यानंतरच पूर्ण बळकटी येते. अर्थातच मेरुदंड रिलेटेड जे व्यायाम आहेत मेरुदंडाचं आरोग्य ओके राहायला मदत होते. आसन सोडताना उलट क्रमाने आसन
याच्यानंतर एक आसन अजून सांगतो, त्या आसनाचं नाव आहे मकर आसन. हे सुद्धा मेरुदंडाच्या साठी खूप उपयुक्त आसन आहे. त्याच्यामध्ये हनुवटी आपली टेकलेली असते शयनस्थितीमध्ये. आपण पहिल्यांदा हाताचा आधार घेऊन अशा प्रकारे गालाला हाताचा आधार द्यायचा, त्याप्रमाणे करायचं. दोन्ही कोपर जे आहेत ते शरीराला लंब राहतील, मागे किंवा पुढे नको. आणि पायाचे टेकलेले आणि टाचा बाहेरच्या दिशेला, टाचा विलग. मकरासन हे देखील एक आसनासारखं विश्रांतीचं आसन आहे. आसनही आहे आणि त्याच्यामध्ये विश्रांती पण प्राप्त होते. त्याच्यामुळं हे आसन सगळ्यात शेवटी करतात किंवा केलेलं चांगलं. या आपण सिटिंग पोझिशन मध्ये मध्ये भुजंगासन, भुजंगासन पाहिलं, धनुरासन पाहिलं आणि मकरासन पाहिलं. आता पाठीवर झोपून ते करायचं असं नाही. आताची जी आसनं होती ती पोटावर झोपून करायची, परित शयनस्थिती म्हणतात. आणि पाठीवर झोपण्याच्या स्थितीला शयनस्थिती, माझ्याकडून चुकून म्हटलं. विपरीत शयनस्थिती आसनं भुजंगासन, धनुरासन आणि मकरासन. अजून मणक्यांच्या आरोग्यासाठी आसन शिकवतो ते आहे शयनस्थितीचं, म्हणजे पाठीवर झोपून करायचं आसन आहे. त्या आसनाचं नाव आहे कंधासन. त्याला सेतू बंधासन देखील सांगतात. म्हणजे आपल्या शरीराची रचना जी आहे एखाद्या पुलाप्रमाणे होते, म्हणून त्याला सेतू बंधासन म्हणतात. आणि पूर्ण खांद्यावरती भार येतो म्हणून त्याला कंधारासन, स्कंध म्हणून कंधारासन असं पण नाव आहे. मी करून दाखवतो तुम्हाला. झोपायचं आहे, थोडं तिरपं होऊन देते. स्थिती आहे शयनस्थिती असं समज. पाय गुडघ्यातनं पायाची तळवे शरीराच्या जवळ घे. दोन्ही हातांनी पायाची घट्ट पकडायची. पाठीमागच्या दिशेने पकडू नका, नाहीतर पकड निघते. म्हणून घट्ट पकडायची. आपले दंड जे आहेत ते जमिनीला टेकलेले आहेत. आणि आता आपण पाठ आणि कंबर जास्तीत जास्त वरती उचलायचा प्रयास करा. पाठ आणि कंबर जास्तीत जास्त. यामध्ये गुडघ्यामध्ये अंतर पडून द्यायचं नाही. शक्य आहे तेवढं घ्यायचं आणि संत श्वसन, आसनाच्या पूर्ण स्थितीमध्ये संत श्वसन चालू ठेवण्याची आवश्यकता. आसन सोडताना पाठ आणि हात सोडून त्याच्यानंतर पाय मेरुदंडाच्या आरोग्यासाठी धनुरासन हे देखील उपयुक्त आसन आहे. आता आपण शयनस्थिती, विपरीत शयनस्थिती आणि दंडस्थिती या सगळ्या स्थिती दंडासाठी उपयुक्त आसनाची शृंखला बघितली. याच्यातच आता एक दोन वैशिष्ट्यपूर्ण आसन आहे मेरुदंडाशी संबंधित आहे अशी आसन आपण बघूया. सुरुवातीला वज्रासन.
वज्रासनामध्ये आपला मेरुदंड हा स्ट्रेट राहतो आणि वज्रासनामध्ये आपण वैशिष्ट्य पूर्ण एवढ्यासाठी म्हटलं जेवढ्या एकच आसन आहे ते आपल्याला कधीच करायला परवानगी आहे कारण मेरुदंडाच्या आरोग्यासाठी जसा त्याचा परिणाम आहे त्याप्रमाणे पचन संस्थेशी पचन इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा या आसनाचा अत्यंत होतो आणि म्हणून वज्रासन करू शकतो. वज्रासनामध्ये ही जी स्थिती आहे ही बैठक स्थिती आहे. तर या स्थितीत यायचं आणि त्याच्यानंतर डाव्या पायाला फोल्ड करून त्याच्यानंतर उजव्या पायाला फोल्ड ताठ शरीर दंड शरीरालगत आणि हात मांड्यावर यामध्ये होण्याची शक्यता अशी असते की काही लोक टाच्यावरती बसतात आणि सुरुवातीला ज्यांना वज्रासन करायचं असेल त्यांना लगेच कळ लागते ह्या तळव्याच्या भागामध्ये म्हणून एखाद्या टॉवेलची जर छोटीशी जर आपण खाली ठेवली तर आपल्याला लवकर वज्रासनावर जास्त बसता येईल. पाठीमागच्या दिशेने दाखवतो म्हणजे पायाची स्थिती बघा. बसायचं नाही आपल्याला वज्रासन विशिष्ट नाव आहे मार्जारासन मार्जारी आसन. आतापर्यंत जे आपण आसन असतो 1 मिनिट काही ठिकाणी 40 सेकंद आपल्याला थांबतो. वज्रासनामध्ये तर आपण ध्यान सुद्धा करू शकतो. हळूहळू सरावाने बराच वेळ आणि जेवणानंतर वज्रासन अत्यंत उपयुक्त. मार्जारी आसन जे आहे त्याच्यामध्ये स्थिर स्थिती सांगितलेली नाही म्हणजे हे चलित आसन म्हणतात. सतत करण्याचं आसन आहे सतत चालू ठेवायचं स्थिरता आणायची. दाखवतो गुडघ्यावरती यायचे आणि हात जे आहे ते पुढे टेकवायचे आणि मांजर जशी उठल्यानंतर शरीराला आळस येतो त्याप्रमाणे आपल्याला याच्यातली श्वासाची लक्षात सुरुवातीला मान वरती खाली हे करत असताना आपल्याला घ्यायचं आहे नंतर श्वास सोडत पाठ वरती पाठीला बाक आणायचा आहे जास्तीत जास्त पाठ खाली मान वर श्वास घे श्वास सोडत पाठ वरती मान खाली पुन्हा एकदा दाखवतो श्वास घे पाठ खाली मान वर श्वास सोडत पाठ वरती मान अशा प्रकारे आपण मणक्याचं आरोग्य मेरुदंडाचं आरोग्य यासाठी जे काही व्यायाम प्रकार आपण केले पाहिजे ते बघितले आहे. सर्वसाधारणपणे आपण 11 ते 12 आसनांचा आपण सेट बघितला आहे संच बघितला आहे आणि त्याच्या अगोदर मेरू वक्रासन श्रेणी आणि काही पूरक हालचाली त्याच्या अगोदर त्या प्रकारे आपण हा सगळा अभ्यासक्रम बघितला आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपलं शरीर आहे ते सगळं ह्या
मेरुदंडावरती मणक्यांच्या आधारित त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बिघाड झाला, काही दोष निर्माण झाला तर आपल्याला त्रास होतो शरीराला. आणि या सर्व गोष्टींची जर आपण नियमित सवय केला तर नक्कीच करायला मदत होते. आणि हातापायाला मणक्या येणे, आपला हात जाम होतो बघा, ते सुद्धा या सगळ्या नक्की अवॉइड होत. छोटीशी प्रार्थना करतो आणि इथेच मी थांबतो. ज्ञानमुद्रा. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. ओम हरि ओम तत्सत. धन्यवाद. आज वेबेक्सच्या वरूनच काही प्रॉब्लेम होता कदाचित, जरा आवाज येत होता, त्याबद्दल क्षमस्व. धन्यवाद. इथेच थांबतो. पूर्वा, पूर्वा मॅडम. रेवती कॅरी ऑन. सर तुमच्याकडेच आहे, नांदेडकर सर. ती नाही होते वाटतं. विश्वजित, आवाज येतोय? येस सर, क्लिअर आहे. आभार. आजच्या या सत्रामध्ये बाळकृष्णजी खानवेलकरांनी आपल्याला मेरुदंडाच्या संदर्भातील काही आसनं आणि पूरक हालचालींच्या दृष्टीने मार्गदर्शन केलं. आणि बैठे व्यवसाय असणाऱ्यांना खरं म्हणजे जो आजार असतो, त्रास असतो, त्यातून त्यांनी कसं दूर राहावं याबद्दल आपल्याला चांगला माहिती दिलेली आहे. बँकिंग मध्ये काम करत असताना आम्हाला तर हा बराचदा त्रास होत असतो, परंतु त्याबरोबरच आता आजच्या या जीवनशैलीमध्ये अनेक लोकांना हा त्रास होण्याची संभावना असते.
यामधून बाळकृष्णजी खानविलकरांनी आपल्याला चांगली कशी यातून सुटका मिळेल याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. मलाही असाच जेव्हा त्रास झाला होता तर यातली काही आसनं केल्यानंतर फारच लवकर त्याचा परिणामही झाला होता. तर मी देवगिरी बँकेच्या वतीने बाळकृष्णजी खानविलकरांचं आभार व्यक्त करतो. पुन्हा भेटूयात पुढच्या शुक्रवारी याच वेळेला. धन्यवाद. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह बँक म्हणून क्रमातही अग्रेसर असते. याने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांच्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे.